बातमी कोकणातनं समोर येते। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा अखेर भाजपच्या पारड्यात पडलेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे हेच आता निवडणूक लढवणार आहेत। भाजप विरोधात शिवसेना उबाटा असा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। नारायण राणे यांच्या उमेदवारीची आज घोषणा होणार आहे अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळते। तर अतिशय मोठी बातमी, रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा अखेर भाजपच्या पारड्यात पडलेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक लढवणार आहेत। भाजप विरोधात शिवसेना उबाटा असा सामना या ठिकाणी रंगलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। नारायण राणे यांच्या उमेदवारीची आज घोषणा होणार आहे असं देखील सूत्रांच्या हवाल्याने कळतं आणि तुर्तास रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा आता अखेर भाजपच्या पारड्यात आल्याचं एकंदरीतच पाहायला मिळत आहे। सूरज मसूरकर आपल्याला अधिकचे अपडेट देत आहे। सूरज, काय अपडेट्स आहेत? रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा अखेर भाजपच्या पारड्यात गेलेली असून नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। नक्कीच तुझ्या पाहायला गेलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवरती मागील काही दिवसांमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्तेखेच पाहायला मिळत होते। कुठेतरी उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत हे देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेसाठी इच्छुक होते। मात्र आता रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा अखेर भाजपच्या पारड्यामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरती केंद्रीय मंत्री नारायण राणे हेच लढणार आहेत असे वरिष्ठांकडून त्यांना आदेश आलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी आता भाजप विरोधामध्ये शिवसेना उबाटा असा सामना रंगण्याची शक्यता आहे, कारण शिवसेना उबाटाकडून विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि नारायण राणे यांच्या उमेदवारीची आजच घोषणा होण्याची जी माहिती आहे ती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। ऋतुजा, सूरज, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।